आज आपल्या पायी वारीचा 13वा दिवस आणि आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास होता, कारण आज होता माऊलींच्या पालखीचा पहिला गोल रिंगण सोहळा, तोही पुरंदवडे येथे. रामकृष्ण हरी मित्रांनो, माझं नाव रोमिल. आज सकाळी आमचा मुक्काम रिंगणाच्या ठिकाणापासून फक्त 3 किलोमीटरवर होता, त्यामुळे मी दिंडीला पुढे जाऊ दिलं आणि स्वतः रिंगणाच्या ठिकाणी थांबलो. सकाळी 8 वाजल्यापासूनच हजारो वारकरी आणि भाविकांनी गर्दी करायला सुरुवात केली होती. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले भाविक टाळ मृदंगाचा गजर, अभंग, फुगड्या आणि हरिनामाने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता. रिंगण सुरू होण्याआधी पुढे जाणाऱ्या दिंड्या गोल रिंगणाला प्रदक्षिणा घालत पुढे जात होत्या. कुठे वारकरी नाचत होते, कुठे भजन सुरू होतं, तर कुठे फुगड्या रंगल्या होत्या. तो उत्साह पाहून मीही स्वतःला थांबवू शकलो नाही. मीही वारकऱ्यांसोबत हरिनामाच्या गजरात मनसोक्त नाचलो. साधारण 2:30 वाजता माऊलींची पालखी रिंगणाच्या ठिकाणी पोहोचली आणि काही वेळातच सर्वजण ज्याची आतुरतेने वाट पाहत होते तो क्षण आला. गोल रिंगण सुरू झालं. माऊलींचा अश्व वेगाने गोल रिंगण मारत होता आणि हजारो वारकरी ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषात दंग झाले होते. तो क्षण शब्दात सांगणं खरंच कठीण आहे. अंगावर शहारे आणणारा आणि आयुष्यभर लक्षात राहणारा हा अनुभव माझ्यासाठी अविस्मरणीय ठरला. रिंगणानंतर माऊलींचे दर्शन घेतले आणि माझ्या दिंडी सोबत मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचलो. आजचा दिवस मनात कायमचा कोरला गेला. आता पंढरपूर अवघं 45 किलोमीटर दूर आहे. अजून 3 मुक्काम आणि पुढे अजून काही रिंगण सोहळे बाकी आहेत. ते सर्व अनुभव मी तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवणार. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि पुढच्या भागासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. रामकृष्ण हरी.